मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक्झरसाइज 3.3 जर सॉल्व करायचा असेल तर आपल्याला एकूण 3 टॉपिक अधिक कवर करावं लागतील. त्यातले मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 2 टॉपिक कवर केले होते. त्यातला पहिला टॉपिक होता लिएटचे एक्झाम्पल किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे एक्झाम्पल. सेकंड टॉपिकमध्ये त्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण 3 फॉर्म्युले बघितले होते. इंटिग्रेशनमध्ये √a² - x² dx, इंटिग्रेशनमध्ये √x² + a² dx आणि इंटिग्रेशनमध्ये √x² - a² dx. आज आपण घेणार आहोत थर्ड टाईप. हा जो थर्ड टाईप आहे ना, हा एकच फॉर्म्युला आहे. ह्या एकच फॉर्म्युल्यावर आजचा पार्ट डिपेंड आहे आणि ह्या 3 पार्टवर मग आपण पुढचा एक्सरसाइज पण सोडवू शकणार आहे. तर फॉर्म्युला असा आहे, इंटिग्रेशन ऑफ e⁻x (f(x) + f'(x) dx इज इक्वल टू e⁻x f(x + c. बघा, जर तुम्ही फॉर्म्युला व्यवस्थित बघितला, तुमच्या लक्षात 2 गोष्टी आल्या पाहिजे की या फॉर्म्युल्यामध्ये कंपल्सरी e⁻x दिसतोय, बरोबर. दुसरं लक्षात आलं पाहिजे की जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटमध्ये एक फंक्शन आहे आणि त्याच्या पुढे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर. फॉर्म्युला जर पार्ट असेल तर आपण कोणतं पण एक्झाम्पल सोडवू शकतो, पण फॉर्म्युला त्यासाठी समजला पण पाहिजे. म्हणून आपण याचा प्रूफ पण घेऊया. बघा, प्रूफ फार सोपे असतात इंटिग्रेशनचे, कारण ते सगळे प्रूफ व्हाया डेरिव्हेटिव्ह येतात. मग जर तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं असेल तर तुम्हाला हे प्रूफ फार पटकन समजतील. तर मी याला पण व्हाया डेरिव्हेटिव्ह जाणार आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह ह्या पार्टने आपण हे सोडवणार आहे. तर याचं इंटिग्रेशन हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे जर मी कधी राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह काढलं, म्हणजे मी काय केलं, e⁻x f(x) + c डेरिव्हेटिव्ह काढायचं ठरवलं, तर मला हे आन्सर मिळायला हवं. आपण चेक करूया. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय बघू आपण. मग ॲडिशन आहे u + v, तर आपण दोघांचंही सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढू. मग e⁻x f(x)चं डेरिव्हेटिव्ह वेगळं प्लस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह वेगळं, जे 0 येणार आहे. याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढू आपण, u × v ने. e⁻x तसाच, f(x)चं डेरिव्हेटिव्ह येतं f'(x), d/dx ऑफ f(x) म्हणजेच f'(x), आणि मग f(x) तसाच, e⁻xचं डेरिव्हेटिव्ह येतं e⁻x + 0. यातून जर मी e⁻x कॉमन काढला तर मला ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार f'(x + f(x) किंवा f(x + f'(x), बरोबर. मग आपली टर्म अशी तयार झाली, d/dx ऑफ इन ब्रॅकेट e⁻x f(x + c इज इक्वल टू e⁻x f(x + f'(x). जर मी इंटिग्रेशन केलं दोन्ही साईडचं, इंटिग्रेट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, तर मला काय मिळेल, इथे d/dx कॅन्सल होऊन जाईल, इथे शिल्लक राहील e⁻x f(x + c इज इक्वल टू. याचं जेव्हा मी इंटिग्रेशन काढेल तर पूर्ण होल टर्मचं इंटिग्रेशन काढावं लागेल मला. e⁻x f(x + f'(x) dx ह्या पूर्ण ब्रॅकेटचं, या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर. आणि हेच आपलं शो दॅट आहे. फक्त मी जर साईड चेंज करून लिहिलं तर मला असं लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ e⁻x इन ब्रॅकेट f(x + f'(x) dx इज इक्वल टू e⁻x f(x + c. हे झालं प्रूफ. फॉर्म्युला फार सोपा आहे, त्याचा प्रूफ पण तेवढा सोपा आहे, बरोबर. आपण घेऊ आता याची एक्झाम्पल्स. बघा, मी फर्स्ट एक्झाम्पल घेतो, इंटिग्रेशन ऑफ एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ e⁻x इन ब्रॅकेट 1 + tan x + tan²x dx. बघा, जेव्हा तुम्ही एक्झाम्पल बघतात, e⁻x दिसल्यानंतर आपण पहिल्यांदा या फॉर्म्युल्याचा विचार करणार आहे, e⁻x f(x + f'(x). जर तुम्ही थोडासा विचार केला तर आपल्याला ह्या ज्या टर्म आहे तिथे याचं कन्व्हर्जन, याचं रूपांतर आपल्याला एक फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्हमध्ये करता येईल का. पण इथं 3 टर्म असल्यामुळे
तर मी काय करतोय, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स ह्या टर्मला इक्वेट करून घेतो आधी आणि त्यानंतर मी टॅन एक्स ही टर्म लिहितो. बरं, असं का करतोय मी? याचं कारण असं की आयडेंटिटीजमध्ये आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सची आयडेंटिटी माहिती आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सला काय म्हणतो आपण? सेक स्क्वेअर एक्स, बरोबर, आणि प्लस टॅन एक्स. आणि जर तुम्ही आता थोडा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे जर मी टॅन एक्सला फंक्शन म्हटलं, जर मी टॅन एक्सला मी एफ एक्स हे फंक्शन म्हटलं, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स काय येईल? एफ डॅश एक्स येईल सेक स्क्वेअर एक्स, कारण टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू जर मी इथे सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स म्हणजेच एफ डॅश एक्स प्लस टॅन एक्स म्हणजेच एफ एक्स डी एक्स. आणि आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे याचा आन्सर काय असतं मग? ई रेज टू एक्स एफ एक्स प्लस सी, म्हणजे आपला आन्सर येईल ई रेज टू एक्स एफ एक्स म्हणजेच काय? टॅन एक्स प्लस सी. काय अडचण? म्हणजे फक्त तुम्हाला ई रेज टू एक्स दिसल्यानंतर फक्त दोन फंक्शन काढता आले पाहिजे, ज्याच्यामध्ये एक फंक्शन असेल आणि दुसरं त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल. बघा, सेकंड एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट 1/x मायनस 1/x स्क्वेअर डी एक्स. बघा, एक्झाम्पल पहिल्या तुम्हाला कळेल, इथे ई रेज टू एक्स आलेला आहे. जर मी एफ एक्स म्हटलं 1/xला, तर एफ डॅश एक्स काय? 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय असं माहिती आहे ना? मायनस 1/x स्क्वेअर. म्हणजेच मला हे इंटिग्रेशन मिळेल, इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स. मी 1/xला म्हटलं एफ एक्स आणि मायनस 1/x स्क्वेअर आला एफ डॅश एक्स डी एक्स. याचा आन्सर काय असतं मग? ई रेज टू एक्स एफ एक्स प्लस सी. आणि जर आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर एफ एक्सची व्हॅल्यू आहे ई रेज टू एक्स, एफ एक्सची व्हॅल्यू 1/x प्लस सी. तुमचं आन्सर आलं ई रेज टू एक्स अपॉन एक्स प्लस सी. काय अडचण? जर तुम्हाला फंक्शन समजलं तर एकदम सोपा टाईप आहे. एक्झाम्पल नंबर 3, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. एक्झाम्पल आहे नेक्स्ट, ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट एक्स अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट एक्स अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे तर डिव्हिजन दिसते, इथे कुठे ॲडिशन दिसते. मग आपल्याला काय करावं लागेल, इथे थोडासा विचार करावा लागेल आणि ह्या डिव्हिजनला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यानंतर चेक करावं लागेल की त्याच्यामध्ये एक फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं का. जर ते आलं तर आपला हा टाईप तयार होणार आहे, बरोबर. तर मग डिनॉमिनेटरमध्ये मला एक्स प्लस 1 ही टर्म दिसल्यामुळे मी ॲडजस्टमेंट कशी करणार आहे माहिती आहे ॲडिशन सबट्रॅक्शनला. तर मी न्यूमरेटरमध्ये एक्स प्लस 1 ही टर्म आणण्याचा प्रयत्न करेल, पण न्यूमरेटरमध्ये फक्त एक्स होता, म्हणजे पुढे काय लिहावं लागेल मला? -1. आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर तर आहेच. जर आपण यांना सेपरेट केलं तिथं काय बघा, एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1चा स्क्वेअर म्हणजेच 1/x प्लस 1 ना, आणि मायनस 1/x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. तुमच्या लक्षात येईल, जर मी इथे 1/x प्लस 1ला जर मी एफ एक्स म्हटला, याच टाईपचं एक्झाम्पल आहे ते. जर मी 1/x प्लस 1ला एफ एक्स म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? तर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला याला टी म्हणावं लागेल. 1/tचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/t स्क्वेअर. त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल मग? -1/x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजेच मला इंटिग्रेशन मिळालं ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स. याचं आन्सर असतं ई रेज टू एक्स एफ एक्स प्लस सी. म्हणजेच काय, ई रेज टू एक्स आणि एफ एक्स म्हणजेच 1/x प्लस 1 प्लस सी. दिस इज द आन्सर. काय अडचण? फॉर्म्युला कळायला पाहिजे आणि फॉर्म्युलेबरोबर एक्झाम्पलही सोडवता आली पाहिजेत. एक्झाम्पल सोडवण्याची ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल तर आधी ई रेज टू एक्सची टर्म दिसते का बघा. जर ई रेज टू एक्स इंटिग्रेशनच्या एक्झाम्पलमध्ये असेल तर हा टाईप असण्याची शक्यता आहे. आणि जर ई रेज टू एक्स असेल तर आपण ब्रॅकेटमधल्या
फंक्शनला दोन पार्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्यातला एक पार्ट म्हणजे फंक्शन असलं पाहिजे आणि दुसरा पार्ट म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे. बघा, थर्ड एक्झाम्पल मी घेतो. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, फोर्थ एक्झाम्पल आहे ना. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट 2 प्लस साइन 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x dx. बघा, इथे ई रेज टू एक्स दिसतंय. मग आपण काय करू, फक्त याला सेपरेट दोन फंक्शनमध्ये आणायचा प्रयत्न करू. त्यासाठी मला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले हेल्प करतील. 2 प्लस साइन 2x म्हटल्यानंतर मला फॉर्म्युला आठवणार साइन 2x ना, 2 साइन एक्स कॉस एक्स. आणि 1 प्लस कॉस 2x म्हटल्यानंतर पण मला 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आठवणार, 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स dx. आफ्टर सेपरेट द टर्म काय होईल, इथे 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स, 2 टू गेट कॅन्सल, 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स. आणि इथे जर सेपरेट केलं आपण तर 2 आणि कॉस एक्स दोन्ही टर्म कट होतील, 2 आणि कॉस एक्स. मग शिल्लक राहील साइन एक्स अपॉन कॉस एक्स, जे आपण म्हणू टॅन एक्स. हेच एक्झाम्पल थोड्या वेळापूर्वी आपण सोडवलं आहे. म्हणजे इथे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे. मग जर मी इथे एफ एक्स म्हटलं टॅन एक्सला तर मला एफ डॅश एक्स म्हणावं लागेल सेक स्क्वेअर एक्सला, बरोबर. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होईल ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स. म्हणजे माझा ॲन्सर येईल याचं ई रेज टू एक्स एफ एक्स प्लस सी विच इज ई रेज टू एक्स, बट एफ एक्स इक्वल टू काय होतं टॅन एक्स, ई रेज टू एक्स इंटू टॅन एक्स प्लस सी. काय अडचण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू टॅन इनवर्स एक्स, ई रेज टू टॅन इनवर्स एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dx. जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर पहिली गोष्ट लक्षात येते की हे काय ई रेज टू एक्स नाही आहे, इथे ई रेज टू टॅन इनवर्स एक्स आहे. म्हणजे जर आपल्याला या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, चेक करायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा त्या टॅन इनवर्स एक्सला काहीतरी सबस्टिट्यूशन करावं लागेल. आणि मी सबस्टिट्यूशन यासाठी पण करणार आहे कारण टॅन इनवर्स एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह असतं ते असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, जी टर्म मला इथे ऑलरेडी दिसते, बरोबर. म्हणून मी इथे पहिल्यांदा सबस्टिट्यूशन करेल, पुट टी इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, टी इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी टी काय येईल, याचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स, बरोबर. म्हणजेच आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू टी. लक्षात येतं. ब्रॅकेटमध्ये काय, आता जे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स आहे त्याच्याऐवजी तर डी टी येणार. मग 1 प्लस एक्स स्क्वेअर जी टर्म उरलेली आहे त्याच्यामध्ये एक्सच्या टर्म आलेल्या आहेत आणि आपल्याकडे टी इक्वल टू टॅन इनवर्स एक्स आहे, बरोबर. आपण काय करू, याला एक्समध्ये आधी कन्वर्ट करू. मग एक्स इक्वल टू काय येईल, हे जर सॉल्व केलं तर एक्स इक्वल टू येईल टॅन टी, बरोबर. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार होईल ई रेज टू टी इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स, एक्स म्हणजेच काय टॅन टी प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर टी. आणि जे उरलं डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच डी टी. म्हणजेच आपलं जे पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं त्या टाईपचं एक्झाम्पल तयार झालं. मी परत 1 आणि टॅन स्क्वेअर एक्सला एका ब्रॅकेटमध्ये लिहिल आणि त्या 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू लिहिली मी सेक्स स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर टीच्या लिहिल सेक्स स्क्वेअर टी प्लस टॅन टी डी टी. इथे मी जर टॅन टीला मी एफ टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश टी येईल सेक्स स्क्वेअर टी. म्हणजेच माझं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल तयार झालं ई रेज टू टी इन ब्रॅकेट एफ टी प्लस एफ डॅश टी डी टी. आणि याचा ॲन्सर असतं ई रेज टू टी एफ टी प्लस सी विच इज ई रेज टू टी म्हणजेच ई रेज टू टॅन इनव्हर्स एक्स इंटू एफ टी, बट एफ टी इक्वल टू टॅन टी प्लस सी. म्हणजेच माझा ॲन्सर येईल, पण टॅन टी म्हणजेच एक्स ना, म्हणजे एक्स इंटू ई रेज टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी इज द ॲन्सर.
काय अडचण. आता बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स लॉग एक्स प्लस 1 अपॉन लॉग एक्स. आय थिंक सो. एक्झाम्पल आहे ई रेज टू एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सॉरी, आणि इथं पुढं आहे 2 लॉग एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 लॉग एक्स. थोडंसं लिहिताना गोंधळ झाला. आता बघा, जर मला हे एक्झाम्पल सोडवायचं असेल तर पहिला विचार असा आहे की ई रेज टू एक्स आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर असायला हवं. इथे ई रेज टू एक्स अपॉन एक्स आहे. म्हणजे पहिलं काम जर मला काय करायचं असेल तर मी त्या 1 अपॉन एक्सला आधीमध्ये ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर करेल. बरोबर. म्हणजे काय लिहिते आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स आणि त्यानंतर मी ते फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह चेक करेल. जर मी एक्सने डिवाइड केलं प्रत्येक टर्मला तर मला इथे मिळेल लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्स इज कॅन्सल आणि इथे मला मिळेल 2 लॉग एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. बरोबर. आता मला शोधायचं आहे जर मला इथे ई रेज टू एक्स मिळालं असेल तर एक फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल का. जर मी लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला एफ एक्स म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल. तर लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस आपण काय करणार, लॉग एक्सला टी म्हणणार आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2t. इथे येईल मग 2 लॉग एक्स आणि परत लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन एक्स. बरोबर. तर आपल्याला ही टर्म इथे ॲड झाली बघा. म्हणजेच मला इंटिग्रेशन मिळालं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एफ एक्स आणि 2 लॉग एक्स अपॉन एक्स म्हणजेच एफ डॅश एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. आणि ह्या फॉर्म्युल्याचं आन्सर असतं ई रेज टू एक्स इंटू एफ एक्स प्लस सी. म्हणजे माझं आन्सर आलं ई रेज टू एक्स आणि एफ एक्स म्हणजेच काय तर लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन. काय अडचण. हे तुमच्या लक्षात आता थोडंफार आलं असेल चांगल्या प्रकारे की फॉर्म्युला तयार जर झाला तर त्याचा आन्सर काढणं सोपं आहे. तुम्हाला फक्त तो फॉर्म्युल्याच्या पार्टमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ते फंक्शन ई रेज टू एक्स आणि एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स अशा फॉर्ममध्ये लिहित आलं पाहिजे. बघा आपण अजून थोडीशी एक्झाम्पल घेऊ काही. कारण जर एखादा टॉपिक चांगला करायचा असेल, चांगला समजून घ्यायचा असेल तर त्याची थोडीशी चांगली प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणार आहे. मी घेतो आता एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इन ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब डी एक्स. एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब डी एक्स. ई रेज टू एक्स तर आपल्याला दिसतंय. आपल्याला करायचं काय, फक्त याला स्प्लिट करता आलं पाहिजे आणि हे स्प्लिट करण्यासाठी थोडं डेरिव्हेटिव्ह चांगलं असायला हवं. मग मी काय करेल बघा, तर मला डिनॉमिनेटरमध्ये दिसतोय एक्स प्लस 1. बरोबर. म्हणून मी न्यूमरेटरमध्ये एक्स प्लस 1 आणण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूमरेटरमध्ये जर मी एक्स प्लस 1 आणला तिथे काय एक्स मायनस 1 आहे. इथे मी लिहिलं एक्स प्लस 1 तर पुढे काय लिहायला पाहिजे मी -2 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब डी एक्स. जर मी याला सेपरेट केलं तिथे येईल ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब म्हणजेच 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब डी एक्स. आता जर तुमचं थोडं डेरिव्हेटिव्ह चांगलं असेल तुमच्या लक्षात येईल, जर मी इथे 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरला एफ एक्स म्हटलं म्हणजेच एक्स प्लस 1 रेज टू -2ला जर मी एफ एक्स म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल. याला जर टी म्हटलं तर टी रेज टू -2 एक्स रेज टू यांच्या फॉर्म्युलानुसार -2 इंटू एक्स प्लस 1 रेज टू -3 म्हणजेच -2 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब, जे फंक्शन मला इंटिग्रेशनमध्ये मिळालेलं आहे. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होईल ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट पहिलं फंक्शन एफ एक्स आणि जे सेकंड फंक्शन आहे ते काय आलं माझं एफ डॅश एक्स
डी एक्स बरोबर. याचं आन्सर असतं ई रेस टू एक्स इंटू एफ एक्स प्लस सी. जर मी इथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या तर माझा आन्सर येईल ई रेस टू एक्स इंटू एफ एक्स. एफ एक्स म्हणजेच काय 1/x+1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच ई रेस टू एक्स अपॉन x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इज द आन्सर. काय अडचण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स 1+x² अपॉन 1+x ब्रॅकेट स्क्वेअर dx. एक्झाम्पल आहे ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1+x² अपॉन 1+x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा इथे पण ई रेस टू एक्स दिसतंय. आपल्याला फक्त मेन काम जे करायचं ते ब्रॅकेटमध्ये फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला आणता आलं पाहिजे. तर मी इथे पण विचार असा करेल खाली 1+x ब्रॅकेट स्क्वेअर. आपण ॲक्च्युली डिनॉमिनेटरमध्ये कधीच एक्सपांड नाही करत, कारण डिनॉमिनेटर एक्सपांड केल्यानंतर मग सेपरेट करायला कॅन्सल करायला बऱ्याच अडचणी येतात. म्हणून आपण सिंगल टर्ममध्ये डिनॉमिनेटर ठेवतो. त्यामुळे 1+x ब्रॅकेट स्क्वेअरला मी काहीच करणार नाही. रादर मी असा विचार करणार आहे की ही टर्म मला वरती आणता येईल का. जसं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये पण प्रयत्न केला होता तसं मला x+1 वरती आणता येईल का. तर इथे 1+x² फॅक्टर पडू शकत नसल्यामुळे मी त्याला जर असं लिहिलं x² - 1 ज्याच्या फॅक्टरमध्ये x+1 येणार आहे बरोबर. तर ही टर्म ॲडजस्ट करण्यासाठी मला पुढे लिहावं लागेल +2 बरोबर, कारण 2 - 1 1 होईल आणि मला वरची टर्म मिळेल आणि खाली काय x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. जर मी इथे ह्या ब्रॅकेटचे फॅक्टर पाडले x² - 1चे तर ते फॅक्टर येतात x - 1 आणि x+1 आणि डिनॉमिनेटर x+1 ब्रॅकेट स्क्वेअर. सेपरेट केल्यानंतर x+1 कॅन्सल होऊन इथे शिल्लक राहील x - 1 अपॉन x+1 प्लस 2 अपॉन x+1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज dx बरोबर. जर मी इथे एफ एक्स म्हटलं, आता मी एफ एक्स कशाला म्हणेल ह्या टर्मला की ह्या टर्मला, कारण मला चेक करायचं जी सेकंड टर्म त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे का. तर नॉर्मली आपल्याला जर फॉर्म्युले पार्ट असेल आपल्याला यालाच एफ एक्स म्हणणं योग्य आहे, कारण इथे जर मला हे सोडवायचं असेल x - 1 अपॉन x+1 तर मला u अपॉन व्हीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि u अपॉन व्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये v² मिळतो. v² म्हणजे x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर जो इथं मला दिसतोय. म्हणजे जर मला एफ एक्स म्हणायची वेळ आली तर मी ह्या टर्मला एफ एक्स नाही म्हणणार, मी कोणत्या टर्मला एफ एक्स म्हणेल x - 1 अपॉन x+1ला आणि मग मी चेक करेल आता कसं. तर u अपॉन व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार x+1 ॲज इट इज x - 1चं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x - 1 ॲज इट इज x+1चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v² म्हणजे x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि जर हे आपण ओपन केलं तर इथे मला मिळेल x+1 मल्टिप्लाय केल्यानंतर -x+1 अपॉन x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आफ्टर x गेट कॅन्सल वी गेट 2 अपॉन 1+x और x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर तुमच्या लक्षात येईल हा मला f' मिळालेला आहे. जर मी याला एफ एक्स म्हटलं तर हा काय मिळाला मला f'. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एफ एक्स प्लस f' dx. आणि याचं आन्सर काय असतं ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस सी व्हेअर एफ एक्स इज x - 1 अपॉन x+1. माझा आन्सर आला मग ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट x - 1 अपॉन x+1 प्लस सी. काय अडचण. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल असं आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 अपॉन लॉग एक्स. चेक करून घेतो जरा. एक्झाम्पल आहे 1 अपॉन लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 अपॉन लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये तर ई रेस टू एक्स पण दिसत नाही. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ई रेस टू एक्स पण दिसत नाही. मग आपल्याला याला आधी सिम्प्लिफाय करावं लागेल. मग सिम्प्लिफाय करण्यासाठी जर तुम्हाला लॉगरिदम आणि इंडायसेस यातला संबंध माहीत असेल तर फार सोपं जाईल, कारण आपण कोणत्याही लॉगला इंडेक्समध्ये कन्वर्ट करू शकतो. समजा जर मी पुट टी इक्वल लॉग एक्स केलं इथे, कारण याला सेपरेट करून सोडवण्यामध्ये काहीच मजा नाही आहे, कारण आपण त्याला इंटिग्रेट नाही करू शकत लवकर. 1 अपॉन लॉग एक्सचं इंटिग्रेशन विदाऊट सबस्टिट्यूशन काढणं तर अवघडच आहे. म्हणून आपण याला सबस्टिट्यूशन करणार. पुट टी इक्वल टू लॉग एक्स मला एक्स व्हॅल्यू मिळेल ई रेस टू टी. जर मी याच्यावरून dx काढला तर मला dx मिळेल ई रेस टू टी
डी टी. ह्या जर व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1/log x म्हणजेच 1/t मायनस 1/log x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/t स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि डी एक्स म्हणजेच e⁻t dt. म्हणजे आपलं काही वेळापूर्वी घेतलेल्या एक्झाम्पलसारखं एक्झाम्पल तयार झालं e⁻t इन ब्रॅकेट 1/t मायनस 1/t स्क्वेअर dt. जर मी इथे 1/t ला ft म्हटलं तर माझा f'(tl मायनस 1/t स्क्वेअर जेणेकरून माझं एक्झाम्पल तयार होईल ft प्लस f'(t dt ज्याचं ॲन्सर असतं e⁻t इंटू ft प्लस c आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू. e⁻t म्हणजेच x आणि ft म्हणजेच 1/t प्लस c. पूर्ण एक्झाम्पल आपल्याला एक्समध्येच पाहिजे ना, मग x/t. पण t म्हणजेच काय? t म्हणजेच log x प्लस c. म्हणजे माझं आन्सर काय आलं x/log x प्लस c. काय अडचण? मला वाटतं आता तुम्हाला थोडीशी चांगली आयडिया ह्या पार्टविषयी आलेली असावी. हे तुम्हाला आता फॉर्म्युला व्यवस्थित समजला असावा. आपण अजून एखादी 2 एक्झाम्पल घेऊन मग हा टॉपिक आपण एंड करू. म्हणजे मग तुम्हाला याचा जो एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 3.3 हा पूर्णपणे सोडवता येईल. एक्झाम्पल नंबर 10 आय थिंक सो. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्झाम्पल आहे e⁻sin इनवर्स x ब्रॅकेटमध्ये x प्लस √1 मायनस x स्क्वेअर अपॉन √1 - x स्क्वेअर dx. बरोबर. आता बघा एक्झाम्पल पाहिल्यानंतर पहिल्या डोक्यात काय येणार की इथे e⁻x नाही आहे बरं का. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल ह्याला आधी सबस्टिट्यूशन करावं. मग पहिलं काम मी आधी करून घेतो. सबस्टिट्यूशन करतो पुट t इक्वल टू साइन इनवर्स x. मग dt काय येणार साइन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 - x स्क्वेअर dx. आणि इथे x ही टर्म पण आलेली आहे. मग याच्यावरून जर मी याला सॉल्व केलं तर t इक्वल टू साइन इनवर्स x म्हणजेच x इक्वल टू साइन t ना. जर मी ह्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁻sin इनवर्स x. पण साइन इनवर्स x म्हणजेच काय t ब्रॅकेटमध्ये x म्हणजेच साइन t प्लस रूटमध्ये 1 - साइन स्क्वेअर t. बरोबर. आणि जे अपॉनमध्ये √1 - x स्क्वेअर आणि dx या टर्म उरलेले आहे तर dx अपॉन √1 - x स्क्वेअर म्हणजेच dt. याच्या पुढे काय येईल मग dt. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं आहे e⁻t इन ब्रॅकेट साइन t प्लस पण 1 - साइन स्क्वेअर t म्हणजेच कॉस स्क्वेअर t ज्याचं स्क्वेअर रूट येणार आहे कॉस t dt. आणि जर मी इथे साइन टीला ft म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस t. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं e⁻t इन ब्रॅकेट साइन t प्लस कॉस t dt. बरोबर. आणि याचं ॲन्सर असतं e⁻t इंटू ft प्लस c. म्हणजेच आपलं ॲन्सर येईल e⁻t इंटू ft म्हणजेच काय साइन t प्लस c. म्हणजेच आपला ॲन्सर येईल e⁻t म्हणजेच e⁻sin इनवर्स x इंटू साइन t आणि साइन t म्हणजेच काय x इंटू x प्लस c. दिस इज द ॲन्सर. बरोबर. आता मी एक लास्ट एक्झाम्पल घेणार आहे आणि ह्या एक्झाम्पलनंतर आपण हा टॉपिक इथे एंड करू. बघा लास्ट एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x प्लस 1/log x ब्रॅकेट स्क्वेअर dx. log x प्लस 1/log x ब्रॅकेट स्क्वेअर dx. ओके. बघा एक्झाम्पल पाहिल्यानंतर पहिलं तुम्ही काय करणार तर इथे e⁻x कुठलं दिसत नाही आहे आणि आपल्याला जर एक्झाम्पल सोडवायचं असेल तर सबस्टिट्यूशन करावंच लागेल. सबस्टिट्यूशन काय करणार इथे पुट t इक्वल टू log x. म्हणून मी पहिलं सबस्टिट्यूशन करतो. इथे सबस्टिट्यूशन आहे माझं पुट t इक्वल टू log x. म्हणजेच मला असं लिहिता येईल x इक्वल टू
ई रेस टू टी, बरोबर. कारण लॉगचं जर इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं तर एक्स इक्वल ई रेस टू टी, म्हणजे डी एक्स काय माझा ई रेस टू टी डी टी. माझं एक्झाम्पल तयार होईल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स म्हणजेच टी प्लस 1/log x म्हणजेच टी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डी एक्स म्हणजेच ई रेस टू टी डी टी. म्हणजे आता जर तुम्ही चेक केलं तुमचं एक्झाम्पल ई रेस टू टी इन ब्रॅकेट लॉग टी प्लस 1/t² असं तयार झालं. म्हणजेच आपल्याला इथे या फॉर्म्युलाचा यूज करता येऊ शकेल. मग आपल्याला ब्रॅकेटमध्ये एक फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. पण जर तुम्ही इथे चेक केलं तर लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह तर 1/t येतं, ते इथं नाही आहे, बरोबर. म्हणजे इथे किंवा 1/t² जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलं तर 1/t² डेरिव्हेटिव्ह -2/tq वगैरे येतं, जे इथे अवेलेबल नाही आहे. म्हणजे इथे ते फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह ह्या पार्टमध्ये दिसत नाही आहे. मग काही मुलं कदाचित मग याला ई रेस टू टी इंटू लॉग टी एक सेपरेट इंटिग्रेशन करतात आणि ई रेस टू टी अपॉन टी स्क्वेअर सेपरेट इंटिग्रेशन करून मग लिएटने वगैरे सोडवतात. पण जर तुम्ही थोडासा विचार केला तुमच्या लक्षात असेल लॉग टी ही टर्म इथं आहे पण त्याचं डेरिव्हेटिव्हच नाही आहे. समजा आपण ते डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचं ठरवलं तर काय होईल बघा. ई रेस टू टी इन ब्रॅकेट मी इथे लिहिलं लॉग टी, याचं डेरिव्हेटिव्ह नाही आहे इथे अवेलेबल, पण लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह तर 1/t. मग आपण ते इंट्रोड्यूस केलं, आपण जर ते लिहिलं समजा तर काय, तर हे 1/t आपल्याला कॅन्सल पण करावं लागेल. कारण आपण अशी टर्म फक्त एकच टर्म घेऊ नाही शकत, तिला कॅन्सल पण करावंच लागेल. मग जर 1/tच्या पुढे -1/t लिहिलं तर 1/t -1/t गेट कॅन्सल आणि मला लॉग टीच मिळेल. आणि पुढे लिहितो मी प्लस 1/t². ही जी टर्म आहे मी का घेतली याचं कारण तुम्हाला मी सांगितलं, ते लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करण्यासाठी. आणि पुढची टर्म मला कॅन्सल करणं गरजेचं आहे कारण टर्म घेतल्यानंतर कॅन्सल पण करावं लागेल. पण जर तुम्ही चेक केलं तर -1/tचं डेरिव्हेटिव्ह असतं प्लस 1/t², बरोबर. म्हणजेच जर तुम्ही इथे जर तुम्ही लॉग टी आणि -1/t असा जर ग्रुप केला तर ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्टिव्हली लॉग टीचं येतं 1/t आणि -1/tचं डेरिव्हेटिव्ह येतं प्लस 1/t² dt. म्हणजे आपल्याला ह्या एक्झाम्पलला ह्या पार्टमध्ये कन्व्हर्ट करता येणं शक्य आहे. हे असे थोडेसे वेगळे एक्झाम्पल जे असतात त्याला तुम्ही स्टार करून ठेवलं, समजून घेतलं तर जास्त चांगलं. आता मी काय करेल इथे मी सबस्टिट्यूट करेल पुट ft इक्वल टू लॉग टी -1/t. म्हणजेच मला मिळेल f' इक्वल टू 1/t प्लस 1/t². आणि जर ह्या व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केल्या तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इन ब्रॅकेट ft प्लस f' dt आणि ज्याचा ॲन्सर असतं ई रेस टू टी इंटू ft प्लस सी. मग ई रेस टू टी म्हणजेच काय एक्स आणि ft म्हणजेच काय ब्रॅकेटमध्ये लॉग टी -1/t प्लस सी म्हणजेच आय इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट लॉग टी म्हणजेच लॉग एक्स -1/t म्हणजेच लॉग एक्स प्लस सी इज युअर आन्सर. आपण काय केलं ह्या टाईपवर म्हणजे ई रेस टू एक्स f(x) प्लस f'(x) dx इक्वल टू ई रेस टू एक्स f(x) प्लस सी ह्या टाईपवर आपण साधारणतः 10 ते 11 एक्झाम्पल घेतले. नवीन बुकमध्ये ह्या टॉपिकवर 2-3च एक्झाम्पल होते आणि त्या 2 एक्झाम्पलवरून हा टॉपिक तुम्हाला तेवढा चांगला समजला नसता. म्हणून आपण काय केलं प्रत्येक टॉपिकवर आपण जास्त एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा रीतीने आपला हा जो पार्ट आहे हा पार्ट आपला संपलेला आहे. मग आता तुम्ही बुकमधला एक्झरसाइज 3.3 पूर्ण सोडवू शकता आणि हा तुम्ही सोडवा, हा पूर्ण एक्सरसाइज सोडवा. हा सोडवून झाला की मग आपण याचा जो पुढचा पार्ट आहे जो लास्ट एक्सरसाइज आहे ह्या इंटिग्रेशन चॅप्टरचा त्याच्यावर डिस्कस करू, त्याचे एक्झाम्पल्स घेऊ, त्याची प्रॅक्टिस करू आणि त्यानंतर आपण तो पुढचा एक्सरसाइज सोडवू. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.